हे ट्रेडर्स, कशी चालू आहे ट्रेडिंग? मस्त ना? ओके. तर बघा, फॉरेक्समध्ये काय होत आहे सध्या, फॉरेक्स किंवा क्रिप्टो यामध्ये खूप इलिगल फॅक्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं की तुम्हाला अप्रोच होतोय की कॉल येतोय की आमच्याकडे इन्व्हेस्ट करा, इथे इन्व्हेस्ट करा, फॉरेक्स कॉईन घ्या, क्रिप्टो कॉईन घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला जर कॉलिंग होत असेल तर त्याच्यापासून सावध राहा. आता VR ट्रेनिंगबद्दल सांगते. बघा, VR ट्रेनिंग अकॅडमी तुम्हाला अशा पद्धतीचा कधीही कॉल करणार नाही की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा. VR ट्रेनिंग अकॅडमी फक्त आणि फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड करते, ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने करावी, ट्रेडिंगचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करावा, ट्रेड सेटअप कसा करावा आणि तुम्ही प्रॉफिटेबल कसे बनणार या गोष्टींकडेच फक्त VR ट्रेनिंग अकॅडमी फोकस करते. तर VR ट्रेनिंग अकॅडमीचा फक्त एज्युकेशन बेस्ड पर्पज आहे. VR ट्रेनिंग अकॅडमीमधून तुम्हाला कधीही कॉल येणार नाही की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, आम्ही तुम्हाला एवढे रिटर्न्स देतो, अशा पद्धतीचा VR ट्रेनिंग अकॅडमीचा कुठलाही कॉल तुम्हाला येणार नाही. आणि जर तो येत असेल तर तो स्कॅम असेल. बघा, बऱ्याच गोष्टी झाल्या आता VR ट्रेनिंग अकॅडमी सोबत. VR ट्रेनिंग अकॅडमीचे बरेचसे इंस्टाग्रामचे अकाउंट जे आहेत ते सर्व ब्लॉक केले आहेत. म्हणजे सांगता येत नाही, मला कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही, तरी पण VR ट्रेनिंग अकॅडमीचे सर्व अकाउंट सस्पेंड केलेले आहेत. याच्या मागे कोण आहे, काय करताय मला माहीत नाही. बघा, मी एकदम शून्यापासून म्हणजे झिरोतून स्टार्ट केलेली आहे VR ट्रेनिंग अकॅडमी, जिथे तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन देणं हाच माझा मोटो आहे आणि हाच मोटो घेऊन मी पुढे जात आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माहीत असेल की इन्स्टाचे जे अकाउंट सस्पेंड झालेले आहेत माझे, ते तुम्ही कसे म्हणजे मी कसे रिकवर करेल किंवा यापर्यंत कसे जावा, याबद्दल जर तुम्हाला गायडन्स असेल तर प्लीज खरोखर मला एक DM करा, जेणेकरून माझे जे इन्स्टाचे अकाउंट्स आहेत ते मी रिकवर करू शकेल. बघा फ्रेंड्स, हे कोण करतंय मला माहीत नाही. VR ट्रेनिंग अकॅडमीला आतापर्यंत तुम्ही जे सुरुवातीपासून प्रेम दिलेले आहे, असंच प्रेम तुम्ही इथून पुढेही देत जा. VR ट्रेनिंग अकॅडमी तुम्हाला ॲनालिसिस कशा पद्धतीने करावे, पोझिशन कुठे घ्यावे याबद्दल गायडन्स करतच राहणार आहे.